जय जय रघुवीर समर्थ। श्लोक क्रमांक 29। पदी राघवाचे सदा ब्रीद गाचे, बळे भक्तरी पुशरी कांबिवाचे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। श्री रामचंद्रांचे जीवन अत्यंत उदात्त, प्रभावी, धीरगंभीर असे दिसते। त्यांचे भक्त संरक्षणाचे ब्रीद त्यांच्या पायातील तोडर गरजून सांगत आहेत। सद्भक्तांचा सांभाळ करणे हा सहज गुण त्यांच्या ठिकाणी होता। शरण आलेल्या भक्तांना आश्रय देणे ही सहज सद्वृत्ती होती। भाविकांना अभयदान ही अंतरंग कृपादृष्टी होती। आपल्या भक्तांना उगीच त्रास देणाऱ्या दुष्टांच्या डोक्यावर धनुष्यदंडाचा प्रहार करणे हे सामर्थ्यही होतेच। श्री रामप्रभू निजधामाला निघाली असता अयोध्येतील सर्व प्रजा विरहाने व्याकुळ झाली। श्रीराम हे दयासागर असल्यामुळे त्यांनी अयोध्येतील सर्व प्रजा भक्तगण आपल्याबरोबर वैकुंठाला मोक्षधामाला घेऊन गेले। श्रीराम कधीही भक्तांची उपेक्षा करीत नाहीत। भक्त संरक्षणाचे ध्येयब्रीद हे त्यांचे अवतार कार्य होते। श्रीरामांच्या जीवनातील हा एक सद्गुण अत्यंत भूषणावह आहे। श्रीरामांचे परिपूर्ण जीवन नीती, मर्यादा, धर्मपालन यांनी भरलेले दिसते। जय जय रघुवीर समर्थ। श्लोक क्रमांक 30। समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे। जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। श्री समर्थ रामदास स्वामीजींनी आपल्या सद्गुरूला म्हणजेच श्री रामचंद्रांना समर्थ ही पदवी दिली आहे। समर्थ म्हणतात, जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता, त्याचे आम्ही सेवकजन आहोत। अशा श्री रामचंद्रांची कृपा संपादन केलेल्या सेवकांकडे, भक्तांकडे वक्र दृष्टीने, वाकड्या नजरेने पाहण्याचे सामर्थ्य कोणाकडे आहे? अहो, श्रीरामांना कळीकाळही घाबरतो, मग सामान्य मानवांची काय कथा? जे रामाचे सेवक आहेत, जे देवाचे अनन्य भक्त आहेत, जे रामकृपांकित राममय झाले आहेत, त्यांच्या पुढेही तो काळ गुलाम आहे अशी अवस्था झाली आहे। अगाध सामर्थ्यांनी संपन्न असणाऱ्या श्रीरामांची लीला, सुकीर्ती तिन्ही लोक वर्णन करीत असतात। श्रीराम हा भक्तांचा कैवारी आहे। श्रीराम हा पतितांचा तारणारा आहे। कठीण प्रसंगी श्रीराम हे सहाय्य करणारे सगुण ब्रह्मच आहे। ऋषींनी वर्णन केल्याप्रमाणे श्रीराम भक्तांच्या सान्निध्यात असतात। श्रीराम साधकांच्या मनात असतात, चिंतनात असतात। श्रीराम